नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बीटमध्ये रवा घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी अतिशय साधी, सोपी परंतु पौष्टिक आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर तर इथे आपल्याला एक बीट घ्यायचा आहे। आता बीटची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं, लहान मुलेच काय मोठे माणसंसुद्धा बीट खात नाहीत। मग त्यापासून अशी पौष्टिक रेसिपी बनवायची, मग सगळेजण बीट अगदी आवडीने खातील। पहा, इथे आपण बीट अगदी व्यवस्थित असं सोलून घेतलेलं आहे। बीट सोलून झालं की याच्या पुढचं आणि मागचं टोक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा पुढचा आणि पाठीमागचा भाग आपण काढून घेऊया। आता लगेच आपल्याला एक किसणी घ्यायची आहे आणि अशा मध्यम स्वरूपाच्या किसण्याने आपल्याला हे बीट किसून घ्यायचं आहे। उभ्या आकारामध्ये आपल्याला असं पातळसर हे बीट किसून घ्यायचं आहे। हा बीटपासून बनवलेला पदार्थ तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। बीटामध्ये खूप सारे पौष्टिक तत्व असतात, जे की रक्तवाढीसाठी सुद्धा मदत करतं, केसांसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहेत। त्यामुळे बीटचे सेवन केले पाहिजे। असं बीट खायला आवडत नसेल सॅलडमध्ये वगैरे, तर हा पदार्थ नक्की बनवू शकता। पहा, या पद्धतीने इथे आपण संपूर्ण बीट किसून घेतलेला आहे। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हा संपूर्ण किसलेला बीट आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा तुम्ही ते रवा घालू शकता। आता यामध्ये 2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या, जसे की इथे मी घालते कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन वेगवेगळ्या भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता। पहा, सर्व छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे। बीटामध्ये भरपूर असं पाण्याचे प्रमाण असतं, त्यामुळे पहा रवा अगदी व्यवस्थित असा यामध्ये भिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे, जेणेकरून मध्यम अशा स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार होईल। गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की घरगुती भोजनच्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। तर पहा, आपण यामध्ये पाणी घालून याचं व्यवस्थित असं मध्यम स्वरूपाचं मिश्रण बनवून घेऊया। जसं जसं रवा भिजला जाईल तसं आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर पहा, इथे आपण अशा स्वरूपाचं हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं करता हे भिजण्याकरता साईडला ठेवून देऊया। 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं, तुम्ही ते पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे। भिजल्यानंतर छान असं रवा फुललेला आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा, अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा घालायचा आहे, वरून थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सोडा घातल्यानंतर पहा, मिश्रण आणखीन छान असं फुललेलं आहे। बीटचं मिश्रण इथे आपलं तयार झालं। आता लगेच गॅसवरती आपले पॅन ठेवूया। याच्या सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे। इथे मी तेलाचा वापर करते, हवं तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। आज इथे आपण मस्त असं बीटपासून आप्पे बनवणार आहोत, जे की अगदी इन्स्टंट आणि झटपट असे तयार होतात। तेल घातल्यानंतर आप्पे पॅन थोडंसं हलवून घेतला आणि त्याच्या सर्व साच्यांमध्ये आपण तयार केलेलं बीटचं मिश्रण भरून घेऊया। मिश्रण भरताना पहा, कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे। संपूर्ण साच्यामध्ये आपण हे बीटचं मिश्रण भरून घेऊया। हे बीटचे आप्पे बनवायलाही सोपं आहे आणि खायला तर अतिशय चविष्ट लागतात। लहान मुलांसाठी सुद्धा खूपच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलं। आता यावरती झाकण ठेवायचं आहे। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा। एक 4 ते 5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढलेलं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगलेले आहेत। आता वरच्या बाजूने ना थोडंसं तेल सोडून घेऊया आणि आता आपण हे आप्पे पलटी करून घेऊया। पहा, आप्पे खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असे भाजलेले आहेत। आता पलटी करून घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे आप्पे व्यवस्थित असे भाजून घेऊया। अगदी मध्यम गॅसवरती हे आप्पे भाजून घ्यायचे, म्हणजे आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजले जातात। यामध्ये घातलेल्या भाज्या आणि बीटसुद्धा व्यवस्थित असं शिजलं जातं। तर इथे आपण सर्व आप्पे पलटी करून घेऊया।
तर तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. हे बीट आणि रव्यापासून बनवलेले अप्पे तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा अगदी झटपट असं हे बीटचे अप्पे नक्की बनवून पहा. जितके दिसायला हे कलरफुल आणि सुंदर दिसतात ना, तितकेच चवीला सुद्धा अतिशय भन्नाट लागतात. सर्व अप्पे आपण पलटी करून घेतले. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित असं भाजून घेऊया. गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे. पहा इथे आपण अप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. अप्पे पहा अगदी मस्त जाळीदार असे झालेले दिसतात. वरून याला छान अशी जाळी पडलेली आहे. छान मऊ लुसलुशीत असे झालेले दिसतात. आता आपण हे सर्व अप्पे लगेचच या अप्पे पॅनमधून काढून घेऊया. तर हे जे मी प्रमाण घेतलेलं आहे तो 2 व्यक्तींकरता हा नाश्ता आहे. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. मस्त असे ते आपले 15 मिनिटामध्ये बीटाचे अप्पे तयार झालेले आहेत. आता हे अप्पे पहा किती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झालेले दिसतात. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पहा आतमधून मस्त जाळीदार झालेले आहे. हे बीटचे अप्पे तुम्ही दहीसोबत किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. चवीला खूपच भन्नाट लागतात. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडले असल्यास लाईक करा. चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला तर मग बाय बाय.